नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू युट्यूब चॅनल पंकज झरणे ब्लॉग. तर आज आपण आहे पालघरला मुंबई नॅशनल अहमदाबाद हायवे वरती दुर्वेस गावामध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीचे मंदिर आहे. हे सध्या इंस्टाग्राम सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल झालेलं आहे. याचं नाव आहे बॅप श्री स्वामीनारायण मंदिर. या मंदिराचं काम साधारण 2 वर्ष आधी चालू झालेलं आणि या वर्षी 24 एप्रिलला प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम पार पडून हे मंदिर दर्शनासाठी सर्व भक्तांसाठी खुललेले झाले आहे. तर आता मी जात आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी, पण त्याच्या अगोदर तुम्ही बघू शकता माझ्या मागे हे जेंट्स आणि इथे लेडीज यांच्यासाठी वॉशरूम प्लस चप्पल स्टँड बनवलेलं आहे. तर इकडे आल्यानंतर आपल्याला चप्पल वगैरे इथे काढायचे आणि मगच मंदिरात जायचं. आता मंदिरामध्ये दर्शनाची वेळ असणार आहे सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत. 12 ते 4 मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. तर आता आपण बघितलं मागे माझ्या तिकडे चप्पल ठेवण्याची सोय उपलब्ध आहे. स्टँड बनवलेलं सोबत वॉशरूम्स पण आहे, म्हणजे जर तुम्ही बाहेरून आलं तिकडे तुम्ही फ्रेश पण होऊ शकतात. आणि चांगली गोष्ट म्हणजे काय, हँडिकॅप लोकांसाठी पण ऍक्सेसिबल आहे. तिकडे रॅम्प पण बनवले आणि व्हीलचेअर फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. तर वॉशरूम्स वगैरे क्लीन आहे, तर आपली पण जबाबदारी बनते की आपण पण क्लीनलीनेस मेंटेन ठेवावं. तर चला आता आपण जाऊया, देवाचं दर्शन घेऊया. तर या मंदिरामध्ये जर आता आपण येणार असाल तर या मंदिराचा ऍड्रेस आहे बॅप श्री स्वामीनारायण मंदिर, दुर्वेस, पालघर, मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे वरतीच आहे. जर आपण बाय रोड येणार असाल तर गुगल मॅप वरती लोकेशन अवेलेबल आहे. जर मुंबई साईडने येणार असाल तर मनोहर ब्रिजच्या जस्ट अर्धा किलोमीटर आधीच आहे. तर आपल्याला मनोहर ब्रिज इकडनं युटर्न घ्यावं लागेल. आणि जर तुम्ही अहमदाबाद साईडने येणार असाल तर मनोहर ब्रिज क्रॉस केला की अर्धा किलोमीटरवर लेफ्ट साईडला आहे. आणि जर तुम्ही बाय ट्रेननी वगैरे येणार असाल तर जवळचं स्टेशन आहे पालघर. तिकडे आपल्याला उतरायचं आहे. तिकडनं मग आपल्याला मनोहरसाठी वगैरे बस मिळेल किंवा प्रायव्हेट रिक्षा वगैरे पण भेटेल. आणि मग मनोहर फाट्यावर या, तिकडनं मग आपल्याला दुसरी स्पेशल रिक्षा करावी लागेल. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही डायरेक्ट प्रायव्हेट रिक्षा वगैरेच करा स्टेशनवर ना, नाही तर मग तुम्ही तुमची प्रायव्हेट व्हेकल घेऊन डायरेक्ट इकडे या. कारण की मेन हायवेला टच आहे, म्हणजे तुम्हाला शोधायची काही गरज लागणार नाही. तर या मंदिरामध्ये आपण आल्यानंतर आपल्याला दर्शन कोणाचे होणार आहे, तर सर्वप्रथम आपल्याला दर्शन होणार आहे श्री स्वामी नारायण महाराज, त्यांच्यानंतर आहे गुणातीनंद स्वामी आणि सोबतच आहे श्री राधाकृष्ण, श्री सीताराम आहे, नंतर महादेव पार्वती आहे, गणपती बाप्पा आहेत आणि पवनपुत्र हनुमान आहे. तर या सर्व देवांचे आपल्याला इकडे दर्शन होणार आहे. आणि सोबतच जेव्हा तुम्ही इकडे याल तर मंदिर बघा, तर पूर्ण व्हाईट कलर मध्ये आणि जी कलाकृती केलेली आहे सिलिंग वरती तुम्ही बघाल ना, तुम्ही पण एकदम गजब होऊन जाल आणि मनाला खूप तुम्हाला तृप्त वाटेल. आणि मंदिराचा परिसर तर खूप छान आहे आणि ते मनाला खूप शांतता आणि छान वाटते. तर तुम्ही नक्की इकडे दर्शनाला या. तर माझ्या पाठी तुम्ही बघू शकता इकडे लिफ्ट सर्व्हिस पण अवेलेबल आहे मंदिरमध्ये. ज्यांना शिडी चढण्याचा वगैरे त्रास होत असेल, ज्येष्ठ नागरिकांना किंवा हँडिकॅप पर्सन्सना, त्यांच्यासाठी खास ही सुविधा इकडे अवेलेबल आहे.
दर्शन झालेलं आहे आणि आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहे. आपण बघितलंय खूप छानसं मंदिर आहे. आतमध्ये कलाकृती पण भरपूर छान छान आहे आणि सर्व देवांचं पण दर्शन झालेलं आहे. खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर खूप छान प्रकारे ठेवलेला आहे आणि स्वच्छ ठेवलेलं आहे. तर आपली पण जबाबदारी मध्ये की जेव्हा आपण इकडे दर्शनाला वगैरे याल तर कचरा वगैरे करू नका. मंदिर परिसर आणि आजूबाजूचा एरिया तो स्वच्छ ठेवा. तर आता मंदिराच्या बाजूला जो कॅफेटेरिया तर आपण तिकडे जाणार आहोत. बघूया काय काय ऑप्शन्स तिकडे आहेत आणि काय फॅसिलिटीज अवेलेबल ती बघणार आहोत. तर आता आपण जातोय कॅफेटेरियामध्ये ज्याचं नाव आहे प्रेमवती स्वामीनारायण व्हेजिटेरियन. हे 100% प्युअर व्हेजिटेरियन कॅफेटेरिया असणार आहे. तर मी आता आलोय कॅफेटेरियामध्ये. इकडे खूप छान छानसे ऑप्शन्स आहे. स्वीट्स पण आहे, स्नॅक्स पण आहे आणि टी कॉफी वगैरे सगळं अवेलेबल आहे आणि आपल्याला इथे सेल्फ सर्व्हिस आहे. असं आपल्याला टोकन देतात, बिल रेज होतात आणि मग तिकडे आपल्याला आपले बिल प्रोव्हाइड करायचे. टोकन नंबर अनाउन्स करतात, मग आपल्याला जाऊन आपलं जी ऑर्डर आहे ती कलेक्ट करायची आहे. आणि तुम्ही बघू शकता कॅन्टीन परिसर खूप छान आहे, स्वच्छ आहे. आपण पण इकडे आला तर स्वच्छता मेंटेन ठेवा आणि जो काय डस्टबिन आपण कचरा वगैरे काय करू नका, असेल तर डस्टबिन मध्ये टाका. जर आपल्यासोबत जर लहान मुलं असतील तर त्यांना खेळण्यासाठी ते एक छोटंसं बाल क्रीडांगण बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि बाजूला बेंचेस पण लावले, म्हणजे इकडे आपण बसून आराम पण करू शकतो. थोडं बाजूला काम वगैरे चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाहीये, पण पूर्ण झालं की एकदम खूप छान दिसेल. आणि हे जे बाल क्रीडांगण आहे हे आपल्या कॅफेटेरियाच्या पुढेच बनवलं आहे, जे मंदिराच्या बाजूला आहे, मेन पार्किंग स्पॉट मध्ये. मंदिर परिसरामध्ये तुम्ही एंट्री केल्यानंतर इकडे पार्किंग स्पॉट आहे, खूप छानच आहे मंदिराच्या कंपाऊंड मध्ये. आणि मेन मुख्य मंदिरच्या बाजूलाच आहे हा पार्किंग स्पॉट आहे आणि या साईडला कॅफेटेरिया आहे. आणि हा फ्री पार्किंग आहे मंदिराकडे, ते कोणतेही चार्जेस घेतले जात नाही. तर या मंदिराचा ऍड्रेस श्री बॅग स्वामीनारायण मंदिर, दुर्वेस, पालघर, मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवे वरतीच आहे, मनोर ब्रिजच्या अगोदर. आशा करतो म्हणजे आजचा ब्लॉग हा तुम्हाला खूप आवडला असेल. हे नवीनच मंदिर जे आहे इंस्टाग्रामवरती, युट्यूबवरती, सोशल मीडियावरती खूप व्हायरल झालेलं आहे. हे मंदिर आता 24 एप्रिल 2026 ला याचं ओपनिंग झालेलं आहे. हे मंदिर मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवरती पालघरला मनोर ब्रिजच्या अगोदरच आहे, अर्धा किलोमीटरवरती, मेन हायवेवरतीच आहे. बॅग श्री स्वामीनारायण मंदिराचं ओपनिंग आता 24 एप्रिल 2026 ला झालेलं आहे. आणि या मंदिराचं टायमिंग आहे सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत. या मंदिर परिसरामध्ये आपल्याला पार्किंगची वगैरे पण फॅसिलिटी अवेलेबल आहे. फ्री पार्किंग आहे, सोबत कॅफेटेरियाज पण आहे, चिल्ड्रन प्लेइंग एरिया वगैरे पण आहे. आणि मंदिर खूप छान आहे. ज्यांना कला वगैरे बघण्याची आवड त्यांना हे खूप छानसं मंदिर, त्याचं मन एकदम शांत होऊन जाणार आहे बघितलं. खूप छानसा परिसर आहे. हा, क्लिनिंग वगैरे आहे, तर आपण पण आला तर क्लिनिंग वगैरे जरा व्यवस्थित मेंटेन ठेवा, कचरा वगैरे करू नका. डस्टबिन्स मध्ये वगैरे आपला कचरा टाका. आणि जर शक्यतो तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने या जवळ पडेल. आणि जर ट्रेन येणार असेल तर पालघर स्टेशन जवळच आहे, तिकडे आपल्याला प्रायव्हेट रिक्षा वगैरे करून येऊ शकता किंवा शेअरिंग रिक्षाने वगैरे पण आपण इकडे येऊ शकता. तर आपल्याला हा ब्लॉग जो आवडला तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, भरपूर लाईक आणि शेअर करा. भेटूयात आपण एका नवीन ब्लॉग सोबत. मी काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.